बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेवर पावसाचं सावट आहे। कल्याणमधील भागशाळा मैदानात दाणादाण उडालेली आहे। कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांची सभा डोंबिवली फंक्शन मैदान या ठिकाणी होणार आहे आणि आज दुपारनंतर कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे या पावसाचं सावट आता उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आहे। पावसामुळे सभास्थळी खुर्च्या मंडप भिजलेला आहे, तर या पावसात सभेसाठी गर्दी आणण्याचं आव्हान आता ठाकरे गटासमोर असणार। उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आता पावसाचं सावट बघायला मिळत आहे, तर सामान्य नागरिकांसह नेत्यांना देखील आता या पावसाचा फटका बसत असल्याचं आपण बघतोय। निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे। 20 तारखेला मुंबईमध्ये मतदान होणार आहे आणि आज वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे सभा घेणार होते, मात्र त्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। त्यामुळे ही सभा होणार किंवा नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। ठाकरेंच्या सभेवर आता पावसाचं सावट बघायला मिळतंय। या ठिकाणी कल्याण पाठोपाठ बातमी आहे। मुंबईमध्ये तुफान पाऊस सुरू झालेला आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। तुफान पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडालेली आहे। कुर्ला, विद्याविहार, चेंबूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे। या तुफान पावसामुळे मुंबईकरांची चांगली तारांबळ उडालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही यांच्याकडून। वैदेही, आपण बघतोय संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार पावसाने आता हजेरी लावलेली आहे। नेमकं कुठे कुठे सध्या पाऊस पडतोय, काय परिस्थिती आहे, सविस्तर अपडेट। नक्कीच जर बघितलं तर सध्या संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते अवकाळी पाऊस बघायला मिळतो आहे। मी सध्या सायन्स सर्कलला उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो पडताना बघायला मिळतो आहे आणि त्यामुळे निश्चितच लोकांची जी आहे ती तारांबळ उडालेली बघायला मिळते आहे, कारण हा अवकाळी पाऊस आहे आणि ते पण मे महिन्यामध्ये पडताना बघायला मिळतो आहे। साहजिकच कोणाकडे छत्री जी आहे ती नसल्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी ब्रिजचा आसरा घेताना बघायला मिळतो आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीचा हा पाऊस पडताना बघायला मिळतो आहे, एकीकडे वारे देखील वेगाने वाहत आहेत आणि भर दुपारी या ठिकाणी जे आहे ते काळोख झालेला बघायला मिळतो आहे आणि सायंची ही दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची निश्चितच दाणादाण उडालेली आहे आणि काही वेळेतच आता अनेक कार्यालये जे आहेत ते देखील सुटतील। या ठिकाणी रोड जे आहेत ते देखील जाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण की पहिलाच आपण बघतोय की या ठिकाणी पाऊस सध्या सुरू झालेला आहे। अवकाळी पाऊस जरी असला तरी मुंबईकरांसाठी काहीसा उन्हापासून दिलासा जो आहे तो या ठिकाणी सध्या बघायला मिळतोच आहे। मात्र अवकाळी पाऊस जो आहे तो सुरू झाल्यामुळे लोकांनाही साहजिक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे आणि आपण बघतोय की सायन हा परिसर जो आहे तो कुठेतरी खोल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याचं देखील दिसून येत आहे आणि असाच पाऊस सुरू झाला तर पुन्हा एकदा जे आहे ते सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साठू शकतं। वैदेही, धन्यवाद दिलेले आहे सर्व अपडेटसाठी। तर ही दोन अतिशय महत्त्वाची दृश्य आपण